औरंगाबाद जिल्ह्यातल्या खुलताबाद तालुक्यातील सुलतानपूर इथल्या दीपक चव्हाण यांचं 2007 मध्ये MSc केमिस्ट्री या विषयात शिक्षण पूर्ण झालं. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना गोव्यामध्ये चांगली नोकरीही लागली. मात्र 2 वर्ष नोकरी केल्यानंतर त्यांना शेती क्षेत्र खुणावं लागलं. लहानपणापासूनच शेतीची आवड असल्यानं त्यांचं मन शेतीत रमत होतं. अखेर त्यांनी नोकरी सोडून शेती करण्याचा निर्णय घेतला. शेतीची माहिती असणं आणि प्रत्यक्ष शेती करणं यात फरक असल्यानं सुरुवातीची 2 वर्ष त्यांना शेतीची माहिती घेण्यातच गेली. त्याचवेळी त्यांना अनेकांची टीकाही सहन करावी लागली. मात्र त्यांनी जिद्द न सोडता शेतीतल्या आधुनिक तंत्राची माहिती घेण्यास सुरुवात केली. आधुनिक पद्धती जिथं होती तिथं आम्ही प्रत्येक वेळेस भेट देणं हे महत्त्वाचं एक हे राहायचं की 15 दिवसाला कुठेतरी एक नवीन प्रयोग जायचा, बघायचा, त्यातलं आपण काय करू शकतो. हे 1-1.5 वर्ष 2 वर्ष बऱ्यापैकी तेच केलं, कारण एवढी आयडिया नव्हती. त्याच्यामुळं नवीन नवीन प्रयोग बाहेर फिरल्याशिवाय कळणार नाही हे एक जाणवत होतं. अद्रकीमध्ये बऱ्यापैकी चान्स होता की रेट बऱ्यापैकी मिळत होते आणि ॲव्हरेज वाढवण्यासाठी त्यात स्कोप होता भरपूर. सुरुवातीला आमचं अद्रकीचं उत्पन्न जे एक 70-75 पर्यंत यायचं. मग नंतर बऱ्याच गोष्टी ज्या आहे, खताचं नियोजन आहे, मशागत, ह्या त्या सगळ्या गोष्टी, स्प्रेइंग वगैरे जे आहे, तर त्याच्यात थोडाफार बदल जिथं व्यवस्थितपणे म्हणजे आधुनिक शेतकरी आहे त्यांच्याशी भेटीगाठी, चर्चा वगैरे ह्या गोष्टींमधून बऱ्यापैकी त्यातली आयडिया यायला लागली. दीपक चव्हाण यांच्याकडे 50 एकर शेती आहे. त्यांचे वडील आणि बंधू पारंपरिक पद्धतीनं आलं, ऊस, कापूस, मका यांची पिकं घेतात. मात्र त्यांनी पारंपरिक पिकं न घेता बाजारात कोणत्या पिकांना जास्त मागणी असते त्यानुसार पिकांचं नियोजन केलं. टरबूजाला वर्षभर मागणी असल्यानं त्यांनी 2.5 एकरात टरबूजाची लागवड सलग 3 वेळेस केली. ऑक्टोबर हीट मध्ये टरबूजाला चांगल्यापैकी मागणी असती. म्हणजे आता हे आमचं 3रं जे पीक आहे तर ते आम्ही परत मग 18 ऑगस्टला लावलं आणि आता 18 ऑक्टोबरला ते जे आहे ते काढणीला आलेलं आहे. म्हणजे 60-65 दिवस आम्हाला ते लागवड करून झाले आणि या कमी कालावधीमध्ये आम्हाला रेटही त्याचे बऱ्यापैकी मिळतात आणि मागणी वर्षभर आहे. त्याच्यामुळं असं हे नाही काय की भाव वगैरे कमी होत नाही, बऱ्यापैकी भाव मिळतात. टरबूज पिकावर फळमाशीचा प्रादुर्भाव होत असल्यानं मोठं नुकसान होतं. त्यामुळे फळमाशीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्यांनी कामगंध सापळ्याचा वापर केला. कामगंध सापळ्याचे दर बाजारात जास्त असल्यानं त्यांनी घरच्या घरी कामगंध सापळ्यांची निर्मिती केली आहे. मार्केटमध्ये जे आहे ते 150 रुपये प्रति कामगंध सापळा एवढी त्याची किंमत आहे. मग ते एक सॅम्पल बघून आम्ही घरच्या घरी एक कामगंध सापळा बनवला की ज्याच्यापासून जे आहे तर सेम जेवढे आपण मार्केटमधून जे कामगंध सापळे विकत घेतो तर तेवढीच रिझल्ट आणि कमी पैशामध्ये. म्हणजे हे हा जे आहे ते एक 50 रुपयामध्ये आम्ही घरच्या घरी तयार केलेला आहे की याच्यामध्ये खाली जे आहे तर नुवान आम्ही हे करतो आणि इथं होल आहे. ह्या जी वडी याच्यात लावलेली आहे त्याच्यामुळे ती आकर्षित होती फळमाशी आणि त्या नुवांच्या याच्यामुळे ती खाली हे होती म्हणजे ती मरती. ती संख्या याच्यामुळे आम्हाला जे आहे तर फळमाशीचं फळमाशीमुळे जे नुकसान होतं तर ते आमचं जवळजवळ म्हणजे 90% पर्यंत कमी झालं. 1-2-5% आम्हाला फक्त ते हे झालं. त्याच्यामुळे आमच्या उत्पन्नामध्ये जे आहे ते 1 टनाचा फरक पडला. टरबूज पिकाचं योग्य व्यवस्थापन केल्यानं त्यांना एकरी 20 ते 22 टन उत्पादन मिळणार आहे. 30 ते 35 हजार रुपयांचा खर्च वगळता त्यांना 3 लाख रुपयांचा नफा मिळणार आहे. उत्पन्न एकरी जे आहे ते 20 ते 22 टनापर्यंत आम्हाला उत्पन्न मिळालं आणि खर्च एकरी आम्हाला 30,000 रुपये खर्च, 30 ते 35,000 रुपये खर्च आला. लागवड पद्धत आम्ही याची जी आहे ते 9x1 अशा पद्धतीने लागवड करतो. मल्चिंग चा वापर आम्ही करतो. पाणी वगैरे जे आहे ते कमी लागतं. आपले हे जे आहे बुरशी वगैरे किंवा किडींचं प्रमाण कमी होण्यास मल्चिंगमुळे बऱ्यापैकी फायदा होतो. दीपक चव्हाण यांनी शेतीच्या उत्पन्नातूनच आपली 50 एकर शेती ठिबक खाली आणली आहे. तसंच त्यांनी 1 एकरमध्ये शेडनेट उभारलंय. शेडनेटमध्ये मल्चिंगचा वापर करून ते सिमला मिरची, काकडी, घेवड्यासारखी पिकं घेतात. तर काकडीला डिमांड बऱ्यापैकी असते उन्हाळ्यामध्ये आणि हिवाळ्यामध्ये. त्याच्यामुळे आम्ही ऑक्टोबरमध्ये काकडीची लागवड करतो
जी की येते जानेवारीमध्ये, तेव्हा मार्केटमध्ये रेट काकडीचा कमीत कमी 20 रुपये असतो आणि शेडनेटमध्ये काकडी बऱ्यापैकी येते, तेव्हा आम्हाला ते मिळतात पैसे जे आहे त्याचे. नंतर मे मध्ये आम्ही जे आहे तर शिमला मिरचीची लागवड करतो. शिमला मिरची झाल्याच्या नंतर एक 6-7 महिने तीच चालतात. त्याच्यानंतर काकडी किंवा मग बीन्स. आता यावेळेस आम्ही बीन्स लागवड केलेली आहे. चव्हाण यांच्याकडे 11 एकरात आलं, 3 एकरात हळद लावण्यात आली आहे. आल्याची लागवड मे महिन्यात करण्यात आली आहे. तसंच लागवड करण्या अगोदर जमिनीची उभी आडवी नांगरट करण्यात आली. तसंच एकरी 8 ते 9 टन शेणखताचा वापर करण्यात आला. तसंच 2 टन कोंबडी खताचाही वापर करण्यात आला. शेणखत, कोंबडी खतासोबतच रासायनिक खतांचा बेसल डोस देण्यात आला. बेड पाडून आल्याची लागवड करण्यात आली. त्यांना यंदा 150 क्विंटल आल्याच्या उत्पादनाची अपेक्षा आहे. तसंच आल्यापासून सुमारे 60 लाख रुपयांचं उत्पन्न अपेक्षित आहे. तर 3 एकरातल्या हळदीतून 3.5 लाख रुपयांचं उत्पन्न अपेक्षित आहे. 5 फुटाचे बेड आम्ही पाडले आणि एकरी 8 ते 9 क्विंटल बियाणं आम्ही याचं वापरलं अद्रकीसाठी. आता ह्या पिकाला आमचे जे आहे तर 5 महिने कंप्लीट झाले. 22 मे ते आता 22 ऑक्टोबरला 5 महिने कंप्लीट झाले. इथून पुढं जे आहे तर डिसेंबरमध्ये हे काढणी म्हणजे आपण याची काढणी करू शकतो. आणि ग्रोथ वगैरे बऱ्यापैकी असल्यामुळं 150 क्विंटलचा उतारा येणे अपेक्षित आहे. भावाची परिस्थिती सध्या 4,000 पर्यंत भाव मिळतो आहे. पण 15 मार्च ते 15 एप्रिलच्या दरम्यान बियाणासाठी याची रिक्वायरमेंट जास्त असते. मग त्या बियाणाच्या याच्यामुळं मार्केटचं डिमांड वेगळी आणि बियाणाची वेगळी, त्याच्यामुळे त्या पिरियडमध्ये बऱ्यापैकी भाव मिळतात. मागच्या वर्षी जे आहे तर 12 एकर अद्रक होती, तेव्हा आम्हाला 7,000 ते 7,500 असा दर मिळाला होता. जमिनीची सुपीकता वाढावी आणि उत्पादनात वाढ व्हावी यासाठी दीपक चव्हाण हिरवळीच्या खताचाही वापर करतात. तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांनी विजेच्या समस्येवर मात केली आहे. ट्रॅक्टरवर चालणारं अल्टरनेटर यंत्र आणि ठिबक यंत्र त्यांनी बसवलंय. दीपक यांनी नोकरी सोडून शेतीत विविध प्रयोग करून शेती यशस्वी केल्यानं त्यांच्या वडिलांनाही अभिमान वाटतोय. वेळेवर वीज उपलब्ध नसणे किंवा जेव्हा लोड जास्त असला तेव्हा ये जा होणे, ह्या गोष्टीसाठी मग आम्ही बरेच दिवस परेशान होतो. नंतर आम्हाला त्याच्यासाठी एक अल्टरनेटर जो आहे डायनामा तो भेटला. तो 30 kVAचा आम्ही घेतला. त्याच्यावर 10 HP च्या 2 मोटर चालू शकतात, ज्याला तासाला 1.5 ते 2 लिटर डिझेल लागतं आणि ज्याच्यामध्ये एका तासामध्ये 2 एकर रान बऱ्यापैकी भिजतं. त्याच्यामुळे आम्हाला हा एक वीज नसल्यावर बऱ्यापैकी एक उत्तम पर्याय आहे. आमची जी जुनी शेती होती त्याच्यापेक्षा तो एकदम म्हणजे नवीन पद्धतीनं शेती करू राहिला. हो, आणि उत्पादनामध्ये खूप वाढ झाली. हो, आणि आता नवीन पिढीनं सुद्धा की बा शेतीकडे वळायला पाहिजे, इकडे तिकडे न फिरता शेती टिकवायला पाहिजे, तरच आपला देश टिकू शकतो. दीपक चव्हाण यांनी उच्च शिक्षणानंतरही नोकरीच्या मागे न लागता शेतीत विविध प्रयोग करून शेती यशस्वी केली आहे. आज अनेक शेतकऱ्यांची मुलं शेती न करता नोकरीच्या मागे लागतायत. मात्र दीपक चव्हाण यांच्याप्रमाणे आधुनिक तंत्राचा वापर करून शेती केल्यास शेतीतूनही चांगली आर्थिक प्रगती साधता येते. नागेश राहेरकर, साम टीव्ही, औरंगाबाद.